तेलामध्ये आपण टाकतोय मोहरी. मोहरी तडतडल्यानंतर थोड्या हिरव्या मिरच्या आणि हे जे गोळे आहेत ते आपण या तेलामध्ये टाकतोय. गोळे आपण हे जरा शॅलो फ्राय करून घेतोय, म्हणजे शिजल्यानंतर ते खूप टेस्टी लागतील आणि त्याला वेगळं स्टीम करायची आपल्याला जरूरत पडणार नाही. मस्त ते फुलले आहेत. आता याच्यात मी टाकणार आहे थोडं लसूण. लसणाचा फ्लेवर याच्यात छान लागतो, पण जर लसूण आवडत नसेल तर नाही टाकलं चालेल. पण या भाजीमध्ये या गोळ्यांबरोबर हा लसूण, गोळे आणि या शेंगांबरोबर लसूण खूप मस्त लागतो, त्यामुळे मी इथे लसणाचे मोठे मोठे काप टाकलेले आहेत त्याच्यात. आणि आता मी याच्यात टाकणार आहे हिंग, थोडी हळद, याच्यात जाणार आहेत या शेंगा. वाह, भाजी मस्त होणार आहे. थोडं मीठ, थोडं तिखट, मस्त एक अर्धी वाटी खोबरं, थोडी कोथिंबीर. ही आपण ड्राय भाजीच ठेवणार आहोत, सुकी भाजी ठेवणार आहोत. फक्त जे बेसनाचे जे गोळे आहेत ते थोडेसे सॉफ्ट व्हायला पाहिजे, म्हणून मी इथे पाण्याचा हात मारतोय. आणि याला थोडंसं मीडियम रेंजवर थोडंसं गॅस कमी करून याला वाफ आणतोय, म्हणजे गोळे पण व्यवस्थित शिजतील आणि त्या शेंगा आहेत त्या पण व्यवस्थित शिजतील. बस याच्यावरती आता मी ही शिजल्यानंतर एका डिशमध्ये काढून घेणार आहे, वरती कोथिंबीरीचं गार्निश करणार आहे आणि सर्व करणार आहे. मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. वालाचे शेंगा आणि गोळे भाजीसाठी लागणारे साहित्य: वालाचे शेंगा, बेसन, दही, किसलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिंग, चिरलेलं आलं, लसणाचे काप, चिरलेली पुदिन्याची पानं, खाण्याचा सोडा, मोहरी, तूप, जिरं, मीठ, लाल तिखट, हळद आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1.5 वाटी बेसन घेऊन त्यामध्ये लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरं, खाण्याचा सोडा, मीठ, 1.5 चमचा तूप, चिरलेली पुदिन्याची पानं, 1 चमचा आलं आणि 2 ते 3 चमचे दही घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. हाताला तेल लावून तयार मिश्रणाला उभा आकार द्यावा. एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बेसनाचे गोळे घालून शॅलो फ्राय करून घ्यावेत. त्यानंतर लसणाचे काप, हिंग, हळद, वालाच्या शेंगाचे तुकडे, मीठ, लाल तिखट, किसलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून सर्व मिश्रण शिजवून घ्यावं आणि डिश सर्व्ह करावी. असाच लावू ना. आता आपण ड्राय स्टफ आपण हरिचं सगळे साहित्य टाकायचे सगळं. माझं म्हणजे अगं बहिणी म्हणून किती प्रयत्न करत होती करताना इतकी शिवच्या मला नाही वाटत. गौरी असतो त्याच्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे मी तुम्हाला तो ना, म्हणजे निशा बहिणीचं नाटक वगैरे ते नाहीये. अगं असं कसं म्हणतो? जतीन भाईंचा कॉल आहे, रिसिव्ह कर ना. बघ कट म्हणून ते मला करतील. एक होतो. आता मला कळ, तुम्ही 2 दाते. बनू हे संकेत आणि हे असतात. बाहेर तुमची